प्रश्न पहिला, भारतातील नौदल दिन कधी साजरा केला जातो? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए 4 डिसेंबर, ऑप्शन बी 26 जानेवारी, ऑप्शन सी 15 ऑगस्ट, ऑप्शन डी 10 डिसेंबर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 4 डिसेंबर. प्रश्न दुसरा, भारतातील सैन्य दिन कधी साजरा केला जातो? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए 15 जानेवारी, ऑप्शन बी 26 जानेवारी, ऑप्शन सी 23 मार्च, ऑप्शन डी 30 मे. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 15 जानेवारी. प्रश्न तिसरा, भारतीय वायुदल दिन कधी साजरा होतो? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए 8 ऑक्टोबर, ऑप्शन बी 15 ऑगस्ट, ऑप्शन सी 26 जानेवारी, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 8 ऑक्टोबर. प्रश्न चौथा, जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए 5 जून, ऑप्शन बी 22 मार्च, ऑप्शन सी 7 एप्रिल, ऑप्शन डी 8 मार्च. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 22 मार्च. प्रश्न पाचवा, जागतिक पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए 5 जून, ऑप्शन बी 7 एप्रिल, ऑप्शन सी 8 मार्च, ऑप्शन डी 22 एप्रिल. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 22 एप्रिल. प्रश्न सहावा, जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए 24 जानेवारी, ऑप्शन बी 14 नोव्हेंबर, ऑप्शन सी 5 सप्टेंबर, ऑप्शन डी 8 सप्टेंबर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 24 जानेवारी. प्रश्न सातवा, जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए 5 सप्टेंबर, ऑप्शन बी 14 नोव्हेंबर, ऑप्शन सी 8 सप्टेंबर, ऑप्शन डी 26 जानेवारी. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 8 सप्टेंबर. प्रश्न आठवा, भारतातील पहिली जनगणना कधी झाली? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए 1881, ऑप्शन बी 1901, ऑप्शन सी 1991, ऑप्शन डी 1872. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 1872. प्रश्न नववा, भारतीय रुपया प्रथम कधी जारी झाला? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए 1947, ऑप्शन बी 1950, ऑप्शन सी 1957, ऑप्शन डी 1960. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1950. प्रश्न 10वा, भारतीय नोटावर सही कोणाची असते? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए पंतप्रधान, ऑप्शन बी राष्ट्रपती, ऑप्शन सी रिझर्व्ह बँक गव्हर्नर, ऑप्शन डी वित्तमंत्री.
तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, रिझर्व्ह बँक गव्हर्नर. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.